नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी गिरीश पाटील वेलकम सीड्स प्रतिनिधी. मी आलो आहे वेलकम सीड्स या कंपनीच्या दादांनी उन्हाळी 764 कॉलीफ्लॉवर केलेली आहे. तरी आपण शेतकरी दादांचा परिचय जाणून घेऊया. नमस्कार दादा. नमस्कार. दादा आपलं नाव मोबाईल नंबर सांगता का? नाव संजय पोपटगावरी, पाचरेवणी, तालुका निफाड, जिल्हा नाशिक. मोबाईल नंबर 99-228-72-25. बरोबर. दादा तुम्ही कोणते कॉलीफ्लॉवर केलेले आहे? ही वेलकमची 764. दादांनी उन्हाळी 764 कॉलीफ्लॉवर केलेली आहे वेलकमची. दादा काय तारखेला लागवड होती आपली? ही 25/3 लागवड आहे, 25 मार्च. 25 मार्च 2024. 2024. बरोबर. तर ही किती दिवसांनी काढायला आली? ही 55-60 दिवसात चालू झाली. म्हणजे पहिला थोडा 55 ते 60 दिवसात चालू झाला. पाहिजे. दादा तुम्हाला ही व्हरायटी कशी काय वाटली? ही व्हरायटी चांगली. टेम्परेचर फुल आहे, पण मग बरी भाऊ व्हरायटी. बरोबर. एवढा हाय टेम्परेचर मध्ये सुद्धा पिवळी पडलेली नाही आहे. सफेद गड्डा आहे. एकदम सफेद कम्पॅक्ट गड्डा आहे, फुटलेला नाही आहे. पांढरा शुभ्र कंद आहे. सफेद गड्डा बरोबर. दा व्यापाऱ्यांचं काय म्हणणं आहे आपल्या व्हरायटी बद्दल? एक वरेच काही नाही, आता 20 रुपयाने चालू आहे त्याची. म्हणजे व्यापाऱ्याला देईल 20 रुपयानं. बरोबर. सफेद गड्डा आहे, काय अडचण नाही. एकदम कम्पॅक्ट गड्डा आहे, विकायला एकदम फास्ट आहे. गड्डा विकायला चांगला आहे, मार्केटला चांगला चालवतो. वेलकम म्हटले हो, मार्केटला नावाने जातो, नावानं जातं. व्यापारी नावाने मागतात. हां. बरोबर. दा तुम्हाला फ्लावर कशी काय वाटली आपली? फ्लावर चांगली आहे, एवढं टेम्परेचरच्या मानानं बरी आहे बस. बरोबर. पिवळी पडलेली नाही आहे. एवढी नाही पडेल. तुम्ही किती वर्षापासून हे फ्लावर करताय आपली? जवळजवळ हे 4थं वर्ष आहे वेलकमच्या व्हरायटी. बरोबर. शेतकरी मित्रांनो, दादा ते कंटिन्यू 4 वर्षापर्यंत फ्लावर करता. ह्या वर्षी दादांनी केलेली आहे 2024ला. दादांचं असं म्हणणं आहे की एकच नंबर व्हरायटी आहे. तर तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता? नाही, चांगली आहे. उन्हाळ्याच्या हिशोबानं करायची ठरली ना 764 व्हरायटी बरी आहे. एवढं हाय टेम्परेचरमध्ये दिनं त्या मानानं गटा सफेद आहे, मला चांगला आहे, विक्रीला अडचण नाही. काय अडचण नाही, व्हरायटी चांगली. बरोबर. दादांनी नामांकित कंपनीची बाजूला व्हरायटी लावलेली होती ना, तिच्यात आणि हिच्यात काय फरक आहे आपली? नाही, त्याच्यात फरक आहे. व्हरायटी वेगळी ही वेलकमची आहे. याच्यामध्ये तिचा कंद पिवळा गड्डा आहे, हिचा थोडा सफेद गड्डा आहे. एवढं हाय टेम्परेचरमध्ये सुद्धा. हां. बरोबर. 2 व्हरायट्या लावल्या त्या, पण मग तिची पैकी बरी. किती किलोचा कंदा येईल तुमच्या हिशोबाने? साधारण हिचा कंदा काय येईल? 1 किलोच्या आसपास 700-800 ग्रॅम 1 किलो. बरोबर. 1 किलोपर्यंत येईल. 1 किलोपर्यंत एक्सपोर्ट साईज आहे. एक्सपोर्ट साईज. बरोबर. 1 किलोच्या वर नाही, 1 किलोच्या आताची 700-800 1 किलो. बरोबर. म्हणजे एक्सपोर्टला चालेल ना? हां, एक्सपोर्टला चालू, माल वाल्याला चालू. शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघू शकता एकच नंबर माल आहे, कॉम्पॅक्ट गड्डा आहे, पांढरा शुभ्र कंद आहे. तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता? तरी एक वेळेस नाही, अडचण नाही काही. एवढं टेम्परेचर हाय टेम्परेचरमध्ये ना, त्यामुळे वेलकमची व्हरायटी बरी आहे. असं म्हणजे गड्डा सफेद आहे, अजून कोणत्या गोष्टीचा प्रॉब्लेम नाही, अडचण तर काही नाही अजून. 1 किलोच्या आसपास गड्डा आहे. बरोबर. असं करायची ठरली तर उन्हाळ्याच्या हिशोबानं काय अडचण नाही. वेलकमची 764 व्हरायटी काय. दादा तुम्ही समाधानी आहेत का? हो, समाधानी आहे. नेक्स्ट टाइम व्हरायटी करणार आहे का तुम्ही? मग करून मी तर आता 4थं वर्ष नाही वेलकमच्या व्हरायटी करीत. धन्यवाद दादा.